नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि नवरात्रीचा उत्सव म्हणजे महिला शक्तीचा उत्सव असंही म्हटलं जातं। त्याच धर्तीवर आपण या ठिकाणी बघू शकतो की नारी शक्ती शस्त्र प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी घेतलं जात आहे। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना खंबीर बनवणे, त्यांना सगळ्या प्रकारची कला अवगत असणे हे गरजेचं झालेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी नारी शक्ती शस्त्र प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि शस्त्र कशा प्रकारे चालवायची किंवा कशा प्रकारे ती हाताळायची या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं असल्याचं सुद्धा महिलांच्या बाबतीमध्ये बोललं जातं। मात्र या सगळ्या आयोजनाच्या मागचा आणि या शिबिराच्या मागचा नेमका उद्देश काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत शिवानी दानी आहे। काय नेमका उद्देश, महिलांना सशक्त करणे की आणखी काय? नक्कीच महिलांचं स्वसंरक्षण हा विषय तर यामागचा आहेच, पण जेव्हा एक प्रत्येक महिला घर चालवत असते तेव्हा सोबतच ती कुठलेही शस्त्र चालवणं जेव्हा शिकते तेव्हा तिच्यामध्ये जो आत्मविश्वास जागृत होतो आणि जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलतो तो बदलावा, ती अजून सकारात्मक सोबत ती अजून ताकदवर आणि शक्तिवान व्हावी याच विचारानं नवरात्रामध्ये गरबा आयोजित होतात। पण आपण जसा शृंगार एक दागिना असतो तसंच शक्तीसुद्धा एक दागिना आहे आणि मग शक्तीचं आराधना इथे करण्यासाठी आपण या उपक्रमाला हाती घेतलं। वस्तीतल्या सगळ्या ताया बहिण्या यांच्यासोबत आपण हा उपक्रम करतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। या ठिकाणी जर बघितलं तर मुली तर आहेच, पण काही वयोवृद्ध सुद्धा महिला दिसते आहे, म्हणजे त्यांनाही गरज वाटतं आहे। स्वसंरक्षण म्हणून नक्कीच उद्या काय परिस्थिती कोणावर ओढवेल हे माहिती नसतं। आपलं महाराष्ट्र, नागपूर हे अतिशय सुरक्षित शहर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये मानलं जातं, पण अशामध्ये सुद्धा त्यांना शिकायची इच्छा आहे। एक फिजिकल फिटनेसच्या नावाखाली पण त्या येत आहेत आणि तरुण मुली आणि युवतींना तर नक्कीच आहे, पण वयोवृद्ध पण इथे येऊन शिकतात। नक्कीच अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे। महिला सशक्तीकरण केलं जातं आहे। महिलांना म्हणजे सशक्त कसं होता येईल, स्वतःची रक्षा कसं करता येईल या दृष्टिकोनातून या शिबिरामध्ये जे मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे आणि याचा भरघोस असा प्रतिसाद सुद्धा महिलांकडून मिळताना पाहायला मिळते। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।